मार्केट ओपनिंगच्या अगोदरच मी माझं प्रेडिक्शन तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की निफ्टी पहिल्यांदा थोडीशी वरती जाईल, असं दाखवेल की मार्केट बुलिश होतंय आणि तिथून मार्केट पडण्याची जी आहे ती जास्त शक्यता आहे. पिन पॉईंट लेवल देखील तुमच्यासोबत शेअर केलेली होती मी इथं. 24,186 ची ती लेवल होती की इथून मार्केट पडण्याची जास्त शक्यता आहे. एक्झॅक्टली मार्केटने आज तसंच केलेलं आहे. सकाळी इथे एक चांगला सपोर्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक चांगला अपट्रेंड देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि जी मी लेवल तुमच्यासोबत शेअर केलेली होती ती होती 24,186 ची आणि आजचा निफ्टीचा हाय आहे 24,186.50चा. इतकी पिन पॉईंट लेवल मी तुमच्यासोबत आज शेअर केली मार्केट ओपनिंगच्या अगोदर. म्हणून तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक व्हिडिओला व्यवस्थित पाहायचंय, तुम्हाला लेवल्सला चार्टवरती मार्क करायचं आणि रिॲक्शनचा वेट करायचा आहे. पूर्ण प्रिडिक्शन सुद्धा सांगितलेलं होतं की मार्केट पहिल्यांदा वरती जाईल आणि त्याच्यानंतर खाली येण्याची जास्त शक्यता आहे आणि आज आपल्याला निफ्टीवरती देखील एक शार्प फॉल जो तो आलेला पाहायला मिळते. कोणी म्हणेल की इथं कुठेतरी निफ्टी ट्रेड करत असताना मार्केटमध्ये एक न्यूज आलती आणि त्याच्यामुळे मार्केट पडलेलं आहे. परंतु लाईव्ह व्हिडिओ आपल्या हिंदी चॅनलवरती अजून देखील आहे, तो जाऊन पहा. मार्केट ओपनिंगच्या अगोदरच मी सांगितलेलं 24,186 इथपर्यंत वरती मार्केट जाऊ शकतं आणि मार्केट तिथून खाली येऊ शकतं. आणि पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की मी इथं कुठल्याही 50-100 पॉईंटचे झोन शेअर करत नाही. एका सिंगल नंबरमध्ये एक लेवल तुमच्यासोबत शेअर करतो आणि त्यालाच किती चांगल्या पद्धतीने पिन पॉईंट रेझिस्टन्स आज आलेला आहे हे इथं आपण पाहू शकतो. आता आज मार्केटमध्ये एक शार्प फॉल आलेला पाहायला मिळतोय. प्रश्न हा आहे की उद्या शुक्रवारी देखील मार्केट पडणार का, की हा फक्त एक ट्रॅप आणि उद्या मार्केट रिव्हर्सलला जाणार? याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत, उद्याच्या माझ्या स्ट्रक्चर सोबत, मॅजिकल लेवल सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या नो ट्रेड झोन सोबत कुठे जाऊन जास्त स्टॉप लॉसेस होण्याची शक्यता असते, त्याला आपण नो ट्रेड झोन म्हणतो, त्याच्यामध्ये ट्रेड करायचं नसतं. त्याला देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हिरेस्टर रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील असाच प्रयत्न असणार आहे. परंतु इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग जे आहे ते समजून घेण्यासाठी थोडंसं अवघड असतं, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला जे तो एंडपर्यंत पाहावं लागणार आहे. काय लॉजिक सांगतोय मी, कशा पद्धतीचे लेवल शेअर करतोय तुमच्यासोबत, या सर्व गोष्टी जे आहे ते तुम्हाला पाहाव्या लागणार आहेत. जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या लेवल ॲटलिस्ट 8 ते 10 दिवसांपर्यंत वापरून पहा. कसं तुम्हाला वाटतोय, याचा काय परफॉर्मन्स आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला खात्री आहे की 8-10 दिवस जर तुम्ही या लेवल्सला फॉलो केलं तर परत तुम्ही दुसऱ्या कुठल्याच युट्यूबरच्या लेवल्सला जे ते फॉलो करणार नाहीत. त्यामुळे ॲटलिस्ट 8 ते 10 दिवसांपर्यंत ह्या लेवल्सला जे ते फॉलो करून पहा. सुरुवात करूया इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत आणि माझ्या मॅजिकल लेवल सोबत. पण तू उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं, तर त्याच्याबद्दल एकदा डिस्कशन करूयात. हा प्री मार्केटचा इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटचा डेटा मागच्या काही दिवसांच्या ॲव्हरेज करून मी तुमच्यासोबत शेअर केलता. याच्यामध्ये आपल्याला चांगले पिन पॉईंट रिव्हर्सल्स पाहायला मिळालेले आहेत. आता ज्या लेवल तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलता त्याच्याबद्दल बोलूयात, म्हणजेच मॅजिकल लेवलबद्दल. तर पहिल्यांदा एक रिजेक्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळते. निफ्टी नो ट्रेड झोनमध्ये थांबलेली पाहायला मिळते. सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती, त्याच्यामुळे बरेच लोक सेन्सेक्सला ट्रेड करत असतात. प्रीमियम डीके त्याने केला आणि एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. पिन पॉईंट ही रेझिस्टन्सची लेवल मी ऑलरेडी तुमच्यासोबत जी आहे ती शेअर केलेली होती. इथं नो ट्रेड झोन पासून आपल्याला खालच्या साईडला आलेली निफ्टी पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर परत एकदा नो ट्रेड झोन मध्ये गेलेली पाहायला मिळते. इथे एक्झॅक्टली या लेवलला हिरो झिरो ट्रेड करण्याचा टाइम असल्या कारणामुळे बऱ्याच लोकांनी इथे हिरो झिरोचे ट्रेड्स केलेले असतील आणि त्याच्यामध्ये लॉस देखील झालेला पाहायला मिळतो, कारण की निफ्टी परत एकदा नो ट्रेड झोन मध्ये गेली आणि त्याच्यामध्ये सेन्सेक्स मध्ये सुद्धा कुठलाही मोमेंटम आज आलेला पाहायला मिळत नाहीये. इनफॅक्ट इथं देखील माझा देखील स्टॉप लॉस गेलेला होता. मला वाटलेलं होतं की इथून खाली आल्यानंतर मार्केट खालची जर्नी कंटिन्यू करेल, पण तसं न करता निफ्टी परत एकदा नो ट्रेड झोन मध्ये गेलेली पाहायला मिळते. परंतु जी रिस्क इथं प्लॅन केलेली होती ती इथं जे प्रॉफिट्स बुक केलेले होते ह्या दोन ट्रेड्समध्ये, त्याच्या मानाने जे काही पॉईंट्स आलते त्याच्या मानाने खूप छोटी रिस्क इथं प्लॅन केलेली होती आणि तुम्हाला देखील असंच प्लॅन करायला जे ते शिकावं लागणार आहे. एकदम तुमचा जर प्रॉफिट सकाळचं 2,000 असेल आणि तुम्ही रिस्क एंड ऑफ द डे 3,000ची घेत असाल तर मनी मॅनेजमेंट कुठेतरी चुकतंय तुमचं, असं मला वाटतंय. बँक निफ्टीबद्दल बोलूयात. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बँक निफ्टीचे प्रीमियम महाग असतात, त्यामुळे बऱ्यापैकी रिटेल ट्रेडर्स याच्यावरती ट्रेड करत नाहीत. जास्त प्रेफरन्स लोकांचा सेन्सेक्सला आणि निफ्टीला असतो. पण मी हे तुम्हाला सांगत असतो की तरी देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती राहू द्यात, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. आणि पहा किती चांगल्या पद्धतीचा हा एक इंडिकेटर आहे, याला मी चार्ट म्हणणार नाही. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हा एक लिडिंग इंडिकेटर आहे. बँक निफ्टी तुम्हाला अगोदरच सांगत असते निफ्टीमध्ये काय मूव्ह येणार आहे, कारण की बँक निफ्टीमध्ये
लिस्ट असलेले स्टॉक जे आहेत ते निफ्टीवरती सुद्धा लिस्टेड आहेत. पहा, पहिल्याच कॅन्डलने रिजेक्शन घेतलेलं पाहायला मिळतं, एक शार्टफॉल आला, बँक निफ्टीने पुलबॅक घेतला, एक्झॅक्टली ह्याच वेळेला निफ्टीने सुद्धा पुलबॅक घेतलेला होता, नो ट्रेड झोनमध्ये आली बँक निफ्टी. आता पाहण्याची गोष्ट ही आहे की बुलिशची जी आपली लेवल होती निफ्टीची त्याच्यावरती निफ्टी ट्रेड करत होती, परंतु बँक निफ्टी त्याच्यावरती निघलीच नाही पूर्ण दिवसभर. नो ट्रेड झोन पासून एक शार्टफॉल आपल्याला बँक निफ्टीवरती आलेलं पाहायला मिळतोय आणि हे एक अर्ली इंडिकेशन आपल्याला मिळालेलं होतं ऑलरेडी की निफ्टीवरती सुद्धा एक फॉल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ह्या बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा काम केलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. आता थोडंसं उद्याच्या दिवसाच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करूयात की उद्याच्या दिवशी मार्केट जे आहे ते कसं असू शकतं. आता सध्या मार्केटला प्रिडिक्ट करणं खूप जास्त अवघड झालं. तुम्हाला माहिती आहे की ट्रम्प आता कधी येतील आणि काय बोलून जातील काही नियम नाहीये, त्याच्यामुळे ओव्हरनाईट पोझिशन्स खूप जास्त रिस्क आहेत. आता आज दुपारचीच गोष्ट त्यांनी सांगितलं की इराण तयार झालेला आहे नेगोशिएशनसाठी आणि कुठलाही टॅक्स न देता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जे शिप्स जातील कुठलाही टॅक्स न देता वाहतूक जे ते करू शकतात. आणि परत एकदा इराणकडून रिप्लाय आलेला आहे की ते खोटं बोलतात, ते असं काही झालेलं नाही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधी काही होईल काहीच सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे इथं पाहू शकता मार्केट कम्प्लीट साईडवेज आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ह्या कॅन्डल बद्दल डिस्कशन करतो, याच्या आत बाहेर कॅन्डल क्लोज व्हायला तयार नाहीये. सर्व कॅन्डल्स याच्या आतमध्ये पाहायला मिळतात आहे. इनफॅक्ट निफ्टीची तर पहा एकाच दिवसाच्या आतमध्ये सर्व इनसाइड कॅन्डल्स आपल्याला पाहायला मिळतात आहे. आता ही जी परत दुसरी मोठी कॅन्डल बनली, आता याच्यापेक्षा ही छोटी आहे, पण तरी देखील या कॅन्डलचा मागच्या 3 दिवसांपासून हाय लो गेलेला नाहीये. याचाच अर्थ मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाहीये. जे बिग प्लेयर्स आहेत ते देखील न्यूजची वाट पाहतात आहे. एकदा न्यूज येऊ देत, काय ते कन्फर्म होऊ देत आणि मग पुढे जाऊन आपला प्लॅन जे आहे ते पाहूयात. आता उद्या पहिली गोष्ट तर शुक्रवार असणार आहे, मार्केट साईडवेज असणार आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर क्वांटिटी आपल्याला कमी करायची आहेत, आपल्या कमी क्वांटिटीवरती ट्रेड करायचे आणि एकदम 1 किंवा 2 मॅक्सिमम इतकेच ट्रेड करायचे. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर ओव्हर ट्रेडिंग होईल आणि जास्त लॉसेसचे चान्स आहेत. अशा पद्धतीचा व्हॉल्यूम मार्केटमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. डे लो इम्पॉर्टंट राहणार आहे दोन्ही इंडेक्स सोबत. जर का उद्या तो ब्रेकडाऊन झाला की ज्याला जाण्याची जास्त शक्यता वाटते, जर का तसं झालं तर उद्या मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड पाहायला मिळू शकतो. आता मार्केटला प्रिडिक्ट करणं वेगळा विषय असतो, ट्रेड करणं वेगळा विषय असतो. त्याच्यामुळे आपण लेव्हल्सला प्रेफर करतो, प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड आपण करत नाही. आपण लेव्हल्सला प्रेफर करत असतो. अशा पद्धतीच्या ज्या पद्धतीच्या लेव्हल्स असतील त्याच्यावरती आपल्याला जो काही प्राइस ऍक्शनचा किंवा टेक्निकल अनालिसिसचा सेटअप भेटतोय त्याच्यावरती आपण आपला दिवस किंवा आपला जो ट्रेड आहे त्याला प्लॅन करत असतो. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चॅटवरती असणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिले असेल की किती पिन पॉईंट या लेवल्स जे आहेत ते काम करतात. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही रेझिस्टन्स किंवा सपोर्टला ब्रेकआउट आपण तेव्हाच कन्सिडर करू जेव्हा अशी एक 5 मिनिटाची ऍटलिस्ट एक कॅन्डल क्लोजिंग देईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेलाच आपण कुठल्याही रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. आता इथं मी निफ्टीचा चार्ट जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. तुम्ही पाहू शकता निफ्टीवरती काय होतंय. पहिल्यांदा ओपन झाल्या किंवा मध्येच अशा मोठ्या कॅन्डल्स येतात आणि मग त्याच्यानंतर काय होतं, मार्केट पहा पूर्ण साईडवेज होऊन जातं. कुठेतरी एखादी येतं पहा, इथं पूर्ण साईडवेज होतं, एका मोठ्या कॅन्डलमध्ये सर्व कॅप्चर झालेले. परत पहा एक मोठी कॅन्डल आली, परत साईडवेज गेले आणि एका मोठ्या कॅन्डलमध्ये सर्व मूव्ह कॅप्चर झालेला आहे. याचाच अर्थ काय, तर स्टॉप लॉस नाही लावला तर चुकीच्या डायरेक्शनला असाल तर कॅपिटल जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्या मार्केट कंडिशन्सला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस यूज करणं जे ते खूप जास्त गरजेचं आहे. डिफाईन्ड असला पाहिजे तो, मग तो तुम्ही निफ्टीच्या चार्टवरती करा किंवा निफ्टीच्या ऑप्शनवरती करा, कुठेही करा, पण तो डिफाईन असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्हाला कुठल्याच युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट पाहायला मिळणार नाही जी मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो ते आहे नो ट्रेड झोन. कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. एकतर इथं जाऊन निफ्टी किंवा मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा जास्त वोलटाईल होतं, त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. उद्याचा हा झोन असणार आहे 24,080 ते 24,120चा. याच्यामध्ये आपल्याला मात्र उद्या ट्रेड करायचा नाहीये. आता माझा व्ह्यू राहणार आहे निगेटिव्ह साईडचा. काही कारणास्तव जर का मार्केट निगेटिव्ह डायरेक्शनला नाही आलं, अपोजिट डायरेक्शनला गेलं, तर त्या लेवल सुद्धा आपल्याकडे असाव्यात. म्हणून मी बॅकअप म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन्ही साईडचे लेवल जे आहे ते शेअर करत असतो. आणि त्याच्यामुळे मग उद्या मार्केट गॅपडाऊन ओपन होऊ द्यात किंवा गॅप अप ओपन होऊ द्यात, जोपर्यंत ह्या लेवलच्या मध्ये ते ट्रेड करते, या लेवल आपल्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून जे ते काम करणार आहे. त्यामुळे देखील ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. 24,080च्या खाली उद्या निफ्टी वीक राहू शकते. 24,027, 23,955 आणि 23,880 इथं आपल्या खालच्या साईडचे लेवल्स राहतील. तर 24,120च्या वरती उद्या निफ्टी बुलिश राहू शकते. 24,165, 24,214, 24,271 आणि 24,335 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील.
आता परत एकदा बँक निफ्टीवरती तुम्ही ट्रेड करत नाही मला माहिती आहे, पण अर्ली इंडिकेशन बँक निफ्टी आपल्याला देत असते निफ्टीवरती पुढे काय मूव्ह येणार आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे मी बँक निफ्टीचं अनालिसिस सुद्धा करत असतो आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत असतो. 57,600 ते 57,710 बँक निफ्टीचा उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन राहील. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 57,600च्या खाली उद्या बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,480, 57,353, 57,230 आणि 57,051 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,710च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,845, 58,014, 58,220 आणि 58,347 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील बँक निफ्टीसाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो स्ट्रक्चर्ड अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे देखील तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. आणि तुमचा उद्याच्या दिवसाचा मार्केट व्ह्यू काय असणार आहे हे कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.